सगळ्याच्या विलास. सगळ्या फ्लेक्सवरून धनुष्यबाण येतो गायब सर, येतो. होता. हम्म. सगळ्याच्या सगळ्या फ्लेक्सवरून बाळासाहेब ठाकरे ठीक आहे, गायब ठीक होते, आहे. एकनाथ मुद्दा शिंदे कळला. गायब होते, आनंद मुद्दा दिघे कळला गायब तुमचा. होते. महायुती म्हणून ते एकत्र नव्हते, फाटाफूट दिसते असं तुमचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदे यांना सुद्धा संपवायला भाजप कमी करत नाही. ठीक. हा तो इशारा होता. मी पटकन- आणि मनसेचं प्रवीण सर, प्रवीण भाऊ आणि अगदी थोडक्यात, अगदी थोडक्यात, कारण 2 पाहुण्यांकडे मी अजून गेलोच नाही, वेळ संपत आला. मला वाटतं विलास हा हा की आमच्या सुषमाताई, सुषमाताईंनी थांबा, तुम्हाला आमच्या वेळ दिला महायुतीची पुरेसा. काळजी हा. करण्यापेक्षा मनसे- त्यांनी मनसेबद्दलची स्वतःच्या भूमिका पक्षाची काळजी सन्मानाने- करावी एक. हा. आणि महायुती भक्कम कशी काय राहू शकते, महायुती कशी राहू शकते. आम्ही त्या ठिकाणी नगरपालिका निवडणुका वेगवेगळ्या लढलो, आमच्या महायुतीत कुठेही फरक झाला नाही. आम्ही महापालिका ह्या वेगवेगळ्या कौशल्याबद्दल ठिकाणी दाद काही दिली ठिकाणी पाहिजे. लढलो, प्रवीण भाऊ, महायुतीत खरंच तुम्हाला फरक झाला दाद दिली नाही. पाहिजे ह्याबद्दल. त्याच्यामुळे आम्ही एक नक्की समजून आहोत हा. की महायुती छान, आम्हाला छान. महाराष्ट्रासाठी हवी, लोकांना हवी. त्याच्यामुळे काही महायुती छोट्या मोठ्या आहे, कुरबुरी बापरे. झाल्या, तुमच्या ह्या विसंवाद गोष्टीसाठी झाला, तुम्हाला तरी दाद आम्ही दिली महायुती पाहिजे, म्हणून राहतो. दाद दिली आणि पाहिजे. एक शेवटच्या मला फक्त क्षणापर्यंत तुम्ही भांडत सुषमाताईंना होतात, आठवण त्या पण ठिकाणी अजित पवार लगे बैठकीला दुसऱ्या दिवशी नाही, नाही, तयार. हे बघा भांडण होतं. ठीक आहे, ठीक घरात आहे. आपण 4 भावंड असू तर आपल्यात भांडण होतं. तुमच्या- आता एवढ्या तुमच्या मोठ्या महायुतीवर- सत्तास्थानं, एवढ्या बरं. निवडणुका, मला- इच्छुक अनेक असतात, तर मागे पुढे होतं ना. राहुलजींकडे त्याच्यामध्ये द्यायचं. काय आम्ही काय राहुलजी, फार अगदी राहुलजी, मनसेला सोबत राहुल घेताना, भैया, 10 मनसेला सेकंद सोबत घेते, घेताना भाजपला विश्वासात घेतलं का तुम्ही? ज्यांच्या सोबत निवडणुका लढवल्या ते तुमच्या सोबत नाहीये तिथं आज. मनसे सोबत आहे, दोघं एकत्र आले तर पूर्ण मला वाटतं 2/3 बहुमत तुमच्या बाजूने आहे. बिल्लाजी, आत्ताच प्रवीण दरेकर साहेबांनी सांगितलेलं आहे हा. किंवा सुषमा अंधारेंनी सांगितलेलं आहे, कितीही कात्याकूट कोणी केला तरी महायुतीमध्ये फाटाफूट होऊ शकत नाही आणि ताटातूट सुद्धा होऊ शकत नाही. कारण शिवसेना आणि अमरनाथमध्ये काय झालं होतं? ये फेविकॉल का जोडे तुटेगा नाही, हे मी या ठिकाणी सांगतो. एका शहरामध्ये अंबरनाथमध्ये काय झालं होतं? संभाजीनगरमध्ये काय झालं होतं? एखाद्या शहरामध्ये एखादी घटना घडली म्हणून महाराष्ट्रातल्या 36 अरे जिल्ह्यामध्ये संभाजीनगरमध्ये असं झालं. समजण्याचा नवी मुंबईमध्ये असं काय झालं? समजण्याचा अधिकार नाही. आणि आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये म्हणजे तुमच्याच प्रवीण भाऊ, नावावरून बोलतो, तुमचे नेते तुमच्याच- नवी मुंबईमध्ये काय तुमच्याच म्हणत होते? नावाला- सांगा तुमच्या सांगा कोणती भावाला- घोडा फरार. बर हा. सांगा कोणती अरे, घोडा राहुलजी, फरार. राहुलजी, हे पटणारं नाहीये आम्ही तुमचं उत्तर. महायुती म्हणून परत आहोत ना एकत्र. अहो, एवढं मी अंडरस्टँडिंग सांगतो ना, तुमचं आहे कमाल का? आहे. सांगा- सांगा पण. आज याचा मनसे अर्थ तुम्ही महाराष्ट्र मतदारांना वेड्यात काढता. अहो ताई, राहुल- ताई, राहुल- म्हणून मनसे राहुल- त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं का भाजपला उभाटायला? विश्वासात घेतलं का तुम्ही? भाजपला तुम्ही विश्वासात घेतलं का स्वतःचा सांगा. विचार करा, तुम्ही अहो, दुसऱ्यांची चिंता जास्त आतापर्यंत करताय. आदरणीय प्रवीण आपलं का असं होतंय, आपला त्यांचे विरोधी भाजपाचे पक्ष का असा प्रदेशाध्यक्ष वागतोय? रवींद्र याच्यावर आपण बोलतच नाही. यांनी बोलूया, जे बोलूया, statement त्याच्याबद्दल केलेलं पण आहे, बोलूया. हे विरोधी पक्षावरच चालू मला आहे. बोलू हा. द्या ना, मला बोलू द्या. बोला, माझी बोला. भूमिका मांडू द्या पक्षाची, की आज महाराष्ट्र निर्माण सेनेने जो मुद्दा घेतलेला आहे, हा. तुमच्याच नावाला अनुसरून विलाजी, बड़े काम करने के लिए कभी कभी बड़ा कदम उठाना चाहिए. आणि महाराष्ट्र निर्माण सेनेने तो बड़ा कदम, बड़े काम करने के लिए आज कल्याण डोंबिवलीमध्ये तो उचललेला आहे. हा. कारण त्यांनी राजू पाटील जे मनसेचे नेते आहेत त्यांनी स्पष्ट सांगितले आहे, त्यांचे शहराध्यक्ष मुंबईचे आहेत, त्यांचे प्रवक्ते संदीप देशपांडे, त्यांनी सांगितलं की विकास याच मुद्द्यावर आपण पुढे जायचं आहे. शेवटी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा आज भूमिका स्पष्ट केलेली आहे की महायुती म्हणून महापौर बसणार आहे कल्याण डोंबिवलीमध्ये, उल्हासनगरमध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये. मला वाटतं की कुठेतरी हे एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. कोणीही किती देव पाण्यात बुडून ठेवले, कोणी किती कात्याकूट केला तरी राहुलजी, महाराष्ट्रातली राहुलजी, जी एक एक विचारांची प्रश्न. आघाडी आहे, काय जी सुंदर मुद्द्यावर विचारांची आलात कधी तुम्ही, तुटणार एका नाहीये. सुंदर मुद्द्यावर आलात. राहुलजी, तुम्ही म्हणालात की हा. विकासाच्या मुद्द्यावर कोणी सोबत येत असेल तर काय प्रॉब्लेम असण्याचं कारण नाहीये. प्रवीण भाऊचं बरोबर आहे. बोलणं तुम्ही ऐकलं असेल. प्रवीण भाऊ म्हणाले बरोबर की आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र आला समजा विकासाच्या मुद्द्यावर तरी त्यांना प्रॉब्लेम आहे. तुम्हाला आहे का? अहो, तुम्ही आज श्रीकांत शिंदे साहेबांचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल. तुम्हाला एका problem आहे पत्रकाराने की नाही? प्रश्न विचार, ऐक ना, मला एका शब्दात उत्तर देण्याचे मला 4 शब्द बोलू द्या. की श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेली आहे की आज मनसे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेबरोबर आलेली आहे. आणि उद्धव ठाकरेंचे 11 नगरसेवक आहेत, त्यांनाही जर यायचं असेल, त्यांनाही जर पाठिंबा द्यायचा असेल, त्यांनाही कल्याण डोंबिवलीचा विकास करायचा असेल, हरकत नाहीये. मुंबईमध्ये शेवटी लोकांचा विकास, जनतेचा विकास, वॉर्डाचा विकास आणि शहराचा विकास हे जनतेला अभिप्रेत असतं. आणि ते अभिप्रेत असलेलं काम जर कोणाला करायचं असेल ते आमच्यावर येऊ शकतात. ही श्रीकांत शिंदे साहेबांनी भूमिकाच मांडलेली आहे. मुंबईमध्ये- मला वाटतं तेही ऐकणं गरजेचं आहे. मुंबईमध्ये मुंबईमध्ये महायुती आहे. आणि त्यांना मग येऊन जर तिथे काय support होते? कर- मुंबईमध्ये महायुती आहे. एकनाथ शिंदे ठाकरेंच्या साहेब मनात असतील, जर मुंबईचा विकास देवेंद्र करायचा फडणवीस असेल तर असतील,
किंवा आज रवींद्र चव्हाण यांनी पण मुंबई बद्दलची भूमिका जाहीर केलेली आहे, हा. अमित साटम यांनी जाहीर केलेली आहे, महायुतीचा महापौर बसणार आहे आणि कोणाला वाटतं की महायुती बरोबर आम्हाला जाऊन या मुंबईचा विकास करायचा, त्यांचं स्वागत करू आम्ही. बर, ठीक आहे. आता रविकिरण सर, तुम्ही सगळं ऐकलेलं आहे. ह्या सगळ्याचा काय श्लेष घ्यायचा या महाराष्ट्रानं? आता पुढचे 2-3 वर्ष तर काही निवडणूक नाही, त्यामुळे कुणाला लगेच फटका बसण्याचंही नाही. त्यामुळे सगळ्यांना सगळे मार्ग मोकळे आहेत. हा मेसेज ऐका आणि चीड त्या गोष्टीची आहे ना, ज्या लोकांनी मतदान केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी जर हे नगरसेवक नॉट रिचेबल होत असतील तर याला काय म्हणायचं? आधी एका वाक्यात सांगतो, सध्या जिथे काहीही करण्यासाठी कसलंही कारण देण्याची गरज नाही, त्याचं नाव राजकारण. काही कारण द्यायची गरज नाही आणि कुणी अपेक्षाही ठेवत नाही आता, कारण लोकांना कळून चुकलेलं आहे की राजकारणामध्ये अनाकलनीय आघाड्या निर्णय होत असतात.